जी काही व्यक्ती आहे ती व्यक्ती यमलोकाच्या प्रवासावरती असते. त्यामुळे चुकूनही असं करायचं नाहीये, की आम्ही आता डायरेक्ट वर्षश्राद्धच करू. वर्षश्राद्ध करोस्तोवर ती जी काही व्यक्ती आहे, ती भुकेनं व्याकुळ होते. तिथं तिचा जीव जात नाही. शरीर शरीर त्या व्यक्तीकडनं, त्या आत्म्याकडनं सुटत नसतं. त्या कारणास्तव आपल्याला दरमहा म्हणजे मासिक श्राद्ध किंवा मासिक पिंडदान हे करायचं असतं त्या व्यक्तीच्या नामे. आणि हे जे काही पिंडदान आहे, हे पिंडदान त्या व्यक्तीला त्या प्रवासामध्ये अन्न म्हणून प्राप्त होत असतं. आम्ही पिंडदान करणार नाही. आम्ही विविध प्रकारचे पंचभोग, 56 भोग त्या व्यक्तीच्या फोटोच्या समोर दाखवू. पितृलोकाचा नियम आहे, यमलोकाचा, यमधर्माचा नियम आहे, की कोणत्याच प्रकारे जे काही आत्मा आहे, त्या आत्म्याला चुकून पण अन्न किंवा पाणी हे मिळणार नाही. मग काय मिळणार? तर जो काही भात असतो, त्या भाताचं जे काही पिंडदान असतं आणि जे काही तिळाचं तिलोदक असतं, ते तिळाचं पाणी आणि पिंड हेच त्यास प्राप्त होतं. इतर कोणताही द्रव्य, इतर कोणताही पदार्थ प्राप्त होत नाही.